Hello student, welcome in this lecture. Topic name is inheritance and variation. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण दोन क्रॉसला सुरुवात केली होती बघा. आपण मागच्या लेक्चर मध्ये बॅक क्रॉसला स्टार्टिंग केली होती आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट लेक्चर मध्ये बॅक क्रॉस नंतरचा आपण जो क्रॉस बघणार आहोत तो टेस्ट क्रॉस. टॉपिकमध्ये बघा सुरुवातीला आपण जो क्रॉस बघितला होता तो मोनोहायब्रिड क्रॉसवरनं प्रूव्ह झालेले दोन लॉ ऑफ द डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन. त्यानंतरचा क्रॉस आपण बघितला होता व्हॉट इज डायहायब्रिड क्रॉस. आणि डायहायब्रिड क्रॉसवरनं आपण थर्ड जो मेंडेलचा थर्ड लॉ आहे लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट, हा लॉ आपण डायहायब्रिड क्रॉसवरून प्रूव्ह केला होता. आणि मग त्यानंतरच्या लेक्चरला त्यामध्ये आपण दोन कन्सेप्ट त्यामध्ये तुम्हाला सांगितलं बॅक क्रॉस म्हणजे काय आणि टेस्ट क्रॉस म्हणजे काय. आणि मागच्या व्हिडिओ लेक्चरला आपण बॅक क्रॉसची डेफिनेशन, त्यावर डिपेंड असणारं एक एक्झाम्पल आणि त्यानंतर त्यामध्ये जो काही डॉमिनंट कॅरेक्टर किंवा रेसेसिव्ह कॅरेक्टर यांचा रेशो. तर आजच्या लेक्चरला आपण बॅक क्रॉस नंतरचा जो क्रॉस बघणार आहोत तो म्हणजे टेस्ट क्रॉस. त्याआधी सर्वांनी बॅक क्रॉसची जरा डेफिनेशन रिमेंबर करा. बॅक क्रॉस, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द बॅक क्रॉस. बॅक क्रॉस मीन्स व्हेन F1 hybrid crossed with any one of the parent. आता एनी वन जो पॅरेंट आहे तो एक तर डॉमिनंट पॅरेंट असेल किंवा रेसेसिव्ह पॅरेंट असेल. असा जर क्रॉसिंग ह्या दोन इंडिव्हिज्युअलमध्ये होत असेल तर त्या क्रॉसला आपण काय म्हणतो बाळांनो, बॅक क्रॉस. आणि बॅक क्रॉस हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे की इम्प्रूव्हिंग द व्हरायटीज ऑफ द क्रॉप प्लांट, किंवा जे डिझायरेबल कॅरेक्टर आहे असे कॅरेक्टर त्यामध्ये इम्प्रूव्ह करण्यासाठी बॅक क्रॉस हा क्रॉस घडवून आणला जातो. आणि बॅक क्रॉसमध्ये तुम्हाला हेही सांगितलं होतं की त्यामध्ये जो बॅक क्रॉस करताना जो F1 हायब्रिड फॉर्म झालेला आहे ह्या F1 हायब्रिडचं जे क्रॉसिंग आहे ते एकतर डॉमिनंट पॅरेंट बरोबर क्रॉसिंग टेक प्लेस होणार किंवा रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर हे क्रॉसिंग टेक प्लेस होणार. ओके, मग हा पॉईंट सर्वांना लक्षात आलेला आहे का. बॅक क्रॉसचा अर्थ काय, वेन F1 हायब्रिड क्रॉस्ड विथ एनी वन टाईप ऑफ द पॅरेंट दॅट इज ए डॉमिनंट पॅरेंट ऑर ए रेसेसिव्ह पॅरेंट. ओके, हा पॉईंट सर्वांना समजलेला आहे. आता त्यानंतरचा आजच्या व्हिडिओला, आजच्या लेक्चरला आपल्याला टेस्ट क्रॉस बघायचा आहे. तर सर्वांनी पहिल्यांदा टेस्ट क्रॉसची डेफिनेशन लक्षात घ्या. व्हॉट इज टेस्ट क्रॉस. व्हेन क्रॉस टेक प्लेस बिटवीन, हा क्रॉस कुणामध्ये टेक प्लेस होणार आहे. व्हेन ए क्रॉस टेक प्लेस बिटवीन F1 हायब्रिड. व्हेन a cross take place between F1 hybrid and a recessive parent. आणि डॉमिनंट आणि रेसेसिव्ह ह्या कन्सेप्ट माझ्या मते आता तुमच्या क्लिअर झाल्या असतील, किंवा कोणत्या कॅरेक्टरला डॉमिनंट कॅरेक्टर म्हणायचं, कोणत्या कॅरेक्टरला रेसेसिव्ह कॅरेक्टर असं म्हणायचं, हे मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये ह्या सगळ्या आपण टर्म क्लिअर करून घेतलेल्या आहेत. मग आता टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस मेजर डिफरन्स ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार. बॅक क्रॉस मीन्स F1 हायब्रिड क्रॉस्ड विथ एनी वन टाईप ऑफ द पॅरेंट. आणि टेस्ट क्रॉसचा अर्थ मी काय सांगितलं होतं की कोणत्या क्रॉसला टेस्ट क्रॉस असं म्हटलं जातं. व्हेन क्रॉस टेक प्लेस बिटवीन F1 हायब्रिड अँड recessive parent, then this cross is known as a test cross. ओके, आता ह्यावर डिपेंड असणारं आपण एक एक्झाम्पल बघूया टेस्ट क्रॉसचं. आता तुम्हाला माहीत आहे की आपण जेव्हा F1 जनरेशन ऑप्टेन करतो तेव्हा त्यासाठी आपण त्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड स्टेप त्यामध्ये काय मेन्शन करतो. तर पहिल्यांदा आपल्याला ज्या पॅरेंटचं
क्रॉसिंग करायचे आहे असे पॅरेंट आपण कन्सिडर करतो, म्हणजे फिनोटाईप. त्यानंतर त्या पॅरेंटचे आपण जिनोटाईप काढतो. जिनोटाईपचा अर्थ काय सांगितलं होतं? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. फिनोटाईप, जिनोटाईप, त्यानंतर त्यांचे गॅमेट पाडायचे. गॅमेट पाडल्यानंतर त्यांचं युनियन केल्यावर F1 जनरेशन, आणि F1 जनरेशनमधून आपल्याला जे प्रोजेनी किंवा जे ऑफस्प्रिंग ऑब्टेन होणार असे जे ऑफस्प्रिंग असणार आहेत ते सगळे F1 ऑफस्प्रिंग असणार आहेत. ओके. आणि मग टेस्ट क्रॉस करायचा असेल तर टेस्ट क्रॉस कसा करणार की F1 हायब्रिड जो आपला ऑब्टेन झालेला आहे, हा F1 हायब्रिड जो आहे तो रेसेसिव्ह पॅरेंटबरोबर क्रॉस करायचा आहे. ओके. आणि मग त्यानुसार आपल्याला F2 जनरेशन काढायचे आहे, आणि मग ह्यावरनं आपल्याला त्याचा रिझल्ट बघायचा आहे की ह्यामध्ये होमोझायगस इंडिव्हिज्युअल फॉर्म होत आहेत का हेटेरोझायगस फॉर्म होत आहेत, आणि होत असेल तर त्यांचा पर्सेंटेज किती आहे, त्यांचा रेशो किती आहे. ओके. तर बाळांनो, आता ह्यासाठी मी एक एक्झाम्पल ब्लॅकबोर्ड सॉल्व केलेलं आहे. आता त्या एक्झाम्पलमध्ये नेहमी कोणते एक्झाम्पल सॉल्व करण्याच्या आधी एक्झाममध्ये जर तुम्हाला टेस्ट क्रॉस विचारू द्याल किंवा बॅक क्रॉस असू द्यात किंवा लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ द सेग्रिगेशन, लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट, तुम्ही जे एक्झाम्पल तिथं सॉल्व करणार आहात त्या एक्झाम्पलचं थोडंसं आधी एक्सप्लेनेशन तिथं वर्ड्समध्ये द्यायचं. आता एक्सप्लेनेशन म्हणजे काय देणार की कोणत्या पॅरेंट्सचं क्रॉसिंग हे कोणत्या पॅरेंट्स बरोबर आहे. ओके. मग आता ह्या इथं जे टेस्ट क्रॉससाठी मी एक्झाम्पल घेतलेलं आहे तिथं 2 पॅरेंट घेतलेले आहेत, आणि त्या 2 पॅरेंटमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ही सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर केलेली आहे. ओके. मग आता ह्यामध्ये 2 पॅरेंट कोणते आहेत तर जो फर्स्ट जो पॅरेंट आहे त्या फर्स्ट पॅरेंटचं नाव आहे प्युअर टॉल पॅरेंट आहे, आणि सेकंड जो आहे तो प्युअर ड्वार्फ आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय पाडायचे आहे त्याचे जिनोटाईप. जिनोटाईप काय असणार आहे? कॅपिटल टी, स्मॉल टी, स्मॉल टी. त्यांचे गॅमेट काय असणार आहे? कॅपिटल टी, स्मॉल टी. त्यांचं जेव्हा युनियन होणार तेव्हा त्यापासून F1 हायब्रिड फॉर्म होणार आहे. F1 हायब्रिडमध्ये म्हणजे F1 जनरेशनमध्ये आपल्याला ऑब्टेनिंग कशाचं झालेलं आहे सांगा? F1 हायब्रिड. आणि हा जो F1 हायब्रिड आहे हा कसा आहे सांगा? टॉल आहे का ड्वार्फ आहे? टॉल आहे. का? तर टॉलनेस इज डॉमिनंट ओव्हर द रेसेसिव्ह कॅपिटल. म्हणजे कॅपिटल टी, स्मॉल टी हा जो ऑफस्प्रिंग असणार आहे हा ऑफस्प्रिंग हा कसा असणार आहे सांगा? F1 हायब्रिड आहे. पण बाळांनो ते लक्षात घ्या, हा जो F1 हायब्रिड आहे तो प्युअर टॉल आहे का हायब्रिड टॉल आहे? तर त्यामध्ये लक्षात येते की एक कॅपिटल टी आहे, एक स्मॉल टी आहे. हा F1 हायब्रिड जो आहे तो टॉल आहे, पण तो होमोझायगस आहे का हेटेरोझायगस आहे? तर त्यामध्ये आपल्याला माहीत आहे 2 डिफरंट अलेल्स आर द प्रेझेंट, सो इट इज द हेटेरोझायगस. आता ह्यानंतरची स्टेप काय असणार आहे की आपल्याला F2 जनरेशन काढायचे आहे. ओके. मग F2 जनरेशन काढण्यासाठी आपण काय करणार की F1 जनरेशनमधून जो F1 हायब्रिड ऑब्टेन झालेला आहे ह्या F1 हायब्रिडचं क्रॉसिंग कुणाबरोबर करायचं आहे? रेसेसिव्ह पॅरेंट. आणि रेसेसिव्ह पॅरेंट कोणतं असणार सांगा? कॅपिटल टी. आणि समजा रेसेसिव्हच्या ऐवजी जर डॉमिनंट पॅरेंट असेल तर तो क्रॉस टेस्ट क्रॉस नसून तो क्रॉस कोणता असणार आहे सांगा? बॅक क्रॉस. म्हणजे बॅक क्रॉसमध्ये डॉमिनंट पॅरेंटसुद्धा कन्सिडर केला जातो आणि रेसेसिव्ह पॅरेंटसुद्धा कन्सिडर केला जातो. पण टेस्ट क्रॉसमध्ये F1 हायब्रिडचे जे क्रॉसिंग आहे ते ऑलवेज कुणाबरोबर क्रॉसिंग टेक प्लेस होणार आहे? रेसेसिव्ह पॅरेंट बरोबरच हे क्रॉसिंग टेक प्लेस होणार आहे. त्यामुळं हा जो काही डिस्टिंग्विश आहे टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस हा सर्वांनी समजून घ्या. आणि त्यासाठी मी ह्यानंतर तुम्हाला डिफरन्स घेतलेला आहे टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस, की जेणेकरून एक्झाममध्ये तुमचं कोणत्याही प्रकारे कन्फ्युजन व्हायला नको. तर पुन्हा एकदा सांगते की बॅक क्रॉस म्हणजे काय? व्हेन F1 हायब्रिड क्रॉस्ड एनी वन टाईप ऑफ द पॅरेंट, आयदर डॉमिनंट ऑर ए रेसेसिव्ह. बट टेस्ट क्रॉस that is when F1 hybrid always crossed with the recessive parent, then this cross is known as a test cross.
मग हा दोन्हीमधला डिफरन्स सर्वांनी समजून घ्या. बॅकक्रॉस म्हणजे काय? F1 हायब्रिड क्रॉस्ड विथ डॉमिनंट पॅरेंट or a recessive parent. And what is the meaning of the test cross? Test cross, that is when F1 hybrid crossed with the recessive parent, then it is known as a test cross. Okay, मग आता आपण F1 जनरेशनपर्यंत जनरेशन काढलेली आहे. F1 जनरेशन काढताना आपण दोन पॅरेंट इथे घेतलेले आहेत. एक पॅरेंट आहे तो टॉल आहे, सेकंड जो पॅरेंट आहे तो ड्वार्फ आहे. दोन्ही पॅरेंट हे कसे आहेत? प्युअर आहेत. प्युअरचा अर्थ काय आहे? ते होमोझायगस आहे. त्यानंतर जिनोटाईप म्हणजे काय म्हणतो आपण? जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अन ऑर्गॅनिझम. मग कोणते त्यामध्ये जिनोटाईप प्रेझेंट असणार आहेत? कॅपिटल टी, स्मॉल टी. त्यामधून गॅमेट कोणता आयडेंटिफाय होणार? कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि त्यानंतर F1 जनरेशनमध्ये जे F1 हायब्रिड फॉर्म झालेले आहेत, हे F1 हायब्रिड कसे आहे? सांगा, टॉल आहे. पण ते कसे आहेत? सांगा, हायब्रिड टॉल आहे. आता टेस्ट क्रॉस आपल्याला काढायचा आहे, पण टेस्ट क्रॉसचा फॉर्म्युला सर्वांना माहीत पाहिजे. टेस्ट क्रॉसमध्ये काय लक्षात ठेवणार? F1 हायब्रिड क्रॉस्ड विथ रेसेसिव्ह पॅरेंट. F1 हायब्रिड कोणता आहे? कॅपिटल टी, स्मॉल टी. रेसेसिव्ह पॅरेंट कोणता आहे? स्मॉल टी. आता आपल्याला F2 जनरेशन काढायचे आहे. F2 जनरेशन काढताना आपण तुम्हाला सांगितलेलं आहे इझी मेथड, त्यासाठी फिमेल मेथड वापरायची. एक पॅरेंट मेल घेतलेला आहे, एक पॅरेंट फिमेल घेतलेला आहे. किंवा F1 हायब्रिडचे त्यामध्ये गॅमेट्स कोणते असणार? कॅपिटल टी, स्मॉल टी. आणि त्यानंतर रेसेसिव्ह पॅरेंट यामध्ये कोणता घेतलेला आहे? कॅपिटल टी. यामध्ये गॅमेट कोणते असणार आहेत? स्मॉल टी आणि स्मॉल टी. आता नेहमीप्रमाणे आपण जनरेशन करूया. कॅपिटल टीचं क्रॉसिंग स्मॉल टी बरोबर त्यानंतर त्यापासून काय तयार होणार आहे? कॅपिटल टी, स्मॉल टी. ओके, त्यानंतर आता हा स्मॉल टी ह्या स्मॉल टी बरोबर जेव्हा क्रॉस होणार आहे तेव्हा जो ऑफस्प्रिंग तयार होणार आहे, हा ऑफस्प्रिंग कसा असणार आहे? स्मॉल टी. म्हणजे हा जो ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे, हा ऑफस्प्रिंग कसा आहे? सांगा, हायब्रिड टॉल आहे. आणि हा जो ऑफस्प्रिंग तयार झालेला आहे, हा ऑफस्प्रिंग कसा असणार आहे? सांगा, प्युअर ड्वार्फ असणार आहे. ओके, त्यानंतर सेकंड रोला काय लक्षात ठेवणार? कॅपिटल टी, स्मॉल टी. त्यांचं क्रॉसिंग झाल्यानंतर त्यापासून जो ऑफस्प्रिंग तयार होणार आहे, हा ऑफस्प्रिंग कसा असणार आहे? कॅपिटल टी, स्मॉल टी. म्हणजे हा पण ऑफस्प्रिंग कसा असणार आहे? सांगा, हायब्रिड टॉल. हायब्रिड म्हणजे फक्त हेटेरोझायगस टॉल असं म्हटलं तरी चालू शकेल. आणि स्मॉल टी आहे तो कसा असणार आहे? सांगा, दोन्ही त्यामध्ये सिमिलर आलेले आहेत. म्हणजे तो हेटेरोझायगस असणार आहे का? नाही. सिमिलरचा अर्थ आपण काय म्हणतो? होमोझायगस. तर ह्या F2 जनरेशनमधून आपल्याला त्यामध्ये निष्कर्ष काय काढता येतील? की 50% जे ऑफस्प्रिंग आहेत ते हेटेरोझायगस टॉल आहेत आणि 50% जे ऑफस्प्रिंग फॉर्म झालेले आहेत ते होमोझायगस ड्वार्फ आहेत. ओके, म्हणजे बघा, हायब्रिड टॉल, हायब्रिड क्रॉस याची नंबर किती आलेले आहे? 2. त्यानंतर प्युअर ड्वार्फ याचा नंबर किती आलेला आहे? 2. म्हणजेच यांचं पर्सेंटेज किती आहे? 100मध्ये 50% कोण प्रेझेंट आहे? हेटेरोझायगस टॉल ऑफस्प्रिंग. आणि राहिलेले 50% हे कोण आहे? सांगा, 50% होमोझायगस ड्वार्फ. आणि ह्याप्रमाणे मग आपल्याला टेस्ट क्रॉस काढायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, टेस्ट क्रॉस म्हणजे काय? F1 जो हायब्रिड आहे तो ऑलवेज कुणाबरोबर क्रॉस होणार? रेसेसिव्ह पॅरेंट. पण इथं टेस्ट क्रॉसच्या ऐवजी जर बॅक क्रॉस असा जर वर्ड असता तर इथं मात्र F1 हायब्रिड क्रॉस्ड विथ एनी वन ऑफ द पॅरेंट, आयदर डॉमिनंट और एक रेसेसिव्ह. आता इथं आपण क्रॉसिंग करताना कोणते दोन पॅरेंट घेतलेले आहेत? एक जो पॅरेंट आहे तो प्युअर टॉल आहे, दुसरा जो पॅरेंट आहे तो प्युअर ड्वार्फ आहे. त्यामध्ये जिनोटाईप कोणते असणार? कॅपिटल टी, स्मॉल टी. गॅमेट कोणते आहेत? कॅपिटल टी, स्मॉल टी. F1 जनरेशनमध्ये F1 हायब्रिड जे तयार झालेले आहेत ते कसे असणार आहेत? कॅपिटल टी, स्मॉल टी. म्हणजे ते होमोझायगस टॉल आहेत का हेटेरोझायगस टॉल आहेत? तर ते हेटेरोझायगस टॉल आहे. F2 जनरेशन काढताना आपल्याला काय करायची आहे? F1 जनरेशन जी आहे ती कुणाबरोबर क्रॉस करायची आहे? रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर. म्हणजेच F1 जनरेशनमधून जे F1 हायब्रिड ऑब्टेन झालेले आहेत
ह्या F1 हायब्रिडचा जो क्रॉस आहे तो क्रॉस कुणामध्ये घडून आणायचा आहे, रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर. आणि मग F1 हायब्रिडचे गॅमेट कोणते असणार आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि रेसेसिव्हचे कोणते असणार आहेत, स्मॉल टी स्मॉल टी. क्रॉसिंग केल्यावर काय तयार होणार, कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी, स्मॉल टी स्मॉल टी. 50% हेटेरोझायगस टॉल आणि 50% होमोझायगस ड्वार्फ. आणि तुम्हाला जर समजा सिग्निफिकन्स विचारला, व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ द टेस्ट क्रॉस, तर सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये सिग्निफिकन्स काय सांगता येईल की टेस्ट क्रॉस इज युजफुल टू आयडेंटिफाय द जीनोटाइप ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. जीनोटाइप म्हणजेच आपण काय म्हणतो, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. आणि आणखी एक त्यामध्ये सिग्निफिकन्स आपल्याला काय सांगता येईल, टेस्ट क्रॉस इज ए युजफुल फॉर द प्युरिटी ऑफ द गॅमेट डिटरमिनंट. म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ द प्युरिटी ऑफ द गॅमेट टेस्ट क्रॉस इज ए ऑल्सो युजफुल. तर त्यामध्ये हे सिग्निफिकन्स प्रमाणे लक्षात घ्या, डिटरमाइन द जीनोटाइप ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड प्युरिटी ऑफ द गॅमेट्स आर डिटर्मिनेबल. आणि आणखी एक तुम्हाला ह्या F2 जनरेशनवरून आपल्याला काय त्यामध्ये ऑब्झर्वेशन करता येईल की जो टेस्ट क्रॉस आहे तो टेस्ट क्रॉस इट प्रोड्युसेस डॉमिनंट कॅरेक्टर ॲज वेल ॲज ए रेसेसिव्ह कॅरेक्टर. पण बॅकक्रॉसमध्ये आपण असं स्टेटमेंट म्हणू शकत नाही, डॉमिनंट कॅरेक्टर आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर इट डज नॉट प्रोड्युसेस. बॅकक्रॉस ऑलवेज प्रोड्युसेस ऑल द डॉमिनंट कॅरेक्टर. हा सुद्धा आपल्याला डिफरन्स करता येईल कशामध्ये, टेस्ट क्रॉसमध्ये आणि बॅकक्रॉसमध्ये. बुकमध्ये कुठंही ह्या डिफरन्सचा उल्लेख नाही. तुम्हाला एक्झाममध्ये काही त्यावर क्वेश्चन विचारतील असंही नाही, पण MCQ सॉल्व्ह करताना किंवा एखादं एक्झाम्पल टेस्ट क्रॉसशी रिलेटेड असू द्या, बॅक क्रॉसशी रिलेटेड असू द्या, तर त्यामध्ये हा डिफरन्स तुम्हाला अंडरस्टँड झाला पाहिजे, म्हणजे मग तुमचे ह्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या टॉपिकमध्ये जेवढी तुम्ही जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह कराल, तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस होईल, तेवढे तुम्हाला MCQ हे पटकन त्यामध्ये सॉल्व्ह होऊ शकतील. ओके, तर आता फर्स्ट आपण काय बघितलेले आहे, डेफिनेशन टेस्ट क्रॉसची. F1 हायब्रिड क्रॉस्ड विथ द रेसेसिव्ह पॅरेंट. त्यानंतर त्यावर डिपेंड असणारं वन एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथं मी टॉल आणि ड्वार्फचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही मेंडेलनी जे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सांगितलेले आहेत पी प्लांटमध्ये, या 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरपैकी कोणतरी एखादं कॅरेक्टर घेऊन हा टेस्ट क्रॉस तिथं प्रूव्ह केला तरी चालेल. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सुरुवातीला टॉल आणि ड्वार्फ हे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कन्सिडर केलेलं आहे. आता F1 जनरेशन काढल्यानंतर आपण F2 जनरेशन काढणार. F2 जनरेशन नंतर आपण त्याचं स्टेटमेंट काय सांगणार, 50% F1 हायब्रिड आर ए हेटेरोझायगस टॉल अँड 50% F1 हायब्रिड आर ए होमोझायगस ड्वार्फ. आता या ठिकाणी मी एक चार्ट तयार केलेला आहे ब्लॅकबोर्डवर. बघा, त्यामध्ये डिफरन्स मी दिलेला आहे टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस. नंतर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही हा डिफरन्स तुमच्या नोटबुकमध्ये मेन्शन करा. आता टेस्ट क्रॉस पहिल्यांदा बघा, नेहमी कुठलाही डिफरन्स घेताना तुम्हाला माहिती आहे पहिला पॉईंट आपण त्यामध्ये काय मेन्शन करतो, डेफिनेशन. टेस्ट क्रॉसमध्ये डेफिनेशन काय सांगणार आहे, when cross take place between F1 hybrid and recessive character, then this cross is known as a test cross. आणि बॅक क्रॉसला मग कसे सांगितल्याप्रमाणे की जो F1 हायब्रिड आहे तो क्रॉस कुणाबरोबर होणार आहे, एनी वन ऑफ द पॅरेंट. मग पहिला पॉईंट सर्वांना क्लिअर झालेला आहे, टेस्ट क्रॉस मीन्स when the cross take place between F1 hybrid and recessive parent, then this cross is known as a test cross. And what is that cross? When the cross take place between F1 hybrid and any one of the parent, then it is known as a back cross. आता सेकंड जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये बघा, सेकंड स्टेटमेंट मी काय सांगितलेलं आहे, टेस्ट क्रॉस इज ऑलवेज बॅक क्रॉस. का म्हणूनच तिथं स्टेटमेंट मांडलेलं आहे, कारण लक्षात घ्या की टेस्ट क्रॉस जो आहे, टेस्ट क्रॉस म्हणजे आपण कशाला म्हणतो की F1 जो हायब्रिड आहे तो कुणाबरोबर क्रॉस होणार आहे, रेसेसिव्ह पॅरेंट. आणि बॅकक्रॉसची डेफिनेशन काय सांगतो की F1 जो हायब्रिड आहे तो क्रॉस होताना एकतर डॉमिनंट पॅरेंट बरोबर सुद्धा क्रॉस होऊ शकेल किंवा रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर सुद्धा
क्रॉस होऊ शकेल. त्यामुळे टेस्ट क्रॉस हा बॅक क्रॉस असू शकतो. पण बॅक क्रॉसमध्ये मात्र आपण काय सांगू शकतो, बॅक क्रॉस इज नॉट ऑलवेज ए टेस्ट क्रॉस. ओके, बॅक क्रॉस इज नॉट ऑलवेज ए टेस्ट क्रॉस. आणि थर्ड पॉईंटमध्ये मी त्याचा सिग्निफिकन्स घेतलेला आहे की टेस्ट क्रॉस कशासाठी यूज आहे. कशा सांगितल्याप्रमाणे इट डिटरमाइन द जेनेटिक कॉन्ट्रिब्युशन ऑफ अन ऑर्गॅनिझम. बघा, हायब्रिड टॉम तर आपल्याला जेनेटिक कॉन्ट्रिब्युशन कळतं आहे, कॅपिटल टी आहे, स्मॉल टी आहे. ड्वार्फमध्ये लक्षात येते जेनेटिक कॉन्ट्रिब्युशन त्यामध्ये स्मॉल टी आहे. म्हणजेच टेस्ट क्रॉसचा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स तिथं काय सांगितलं त्यांना सांगा, इट डिटरमाइन द जेनेटिक कॉन्ट्रिब्युशन ऑफ अन ऑर्गॅनिझम. आणि बॅकक्रॉस सांगितल्याप्रमाणे बॅकक्रॉसचा यूज कशासाठी आहे सांगा, बॅकक्रॉस इज युजफुल इन इम्प्रूव्हिंग अँड ऑब्टेनिंग डिझायरेबल कॅरेक्टर. डिझायरेबल म्हणजे काय की आपल्याला जी हवी आहे ती कॅरेक्टर त्या प्लांटमध्ये आपल्याला इम्प्रूव्ह करता येऊ शकते. पण कोणत्या क्रॉसच्या आधारावर, तर त्या क्रॉसचं नाव काय आहे सांगा, बॅकक्रॉस. आणि म्हणून बॅकक्रॉसमध्ये काय म्हणता येईल, बॅकक्रॉस हेल्पफुल इन इम्प्रूव्हिंग अँड ऑब्टेनिंग डिझायरेबल कॅरेक्टर. आणि लास्ट पॉईंट मगाशी सांगितल्याप्रमाणे टेस्ट क्रॉस प्रोड्युसेस बोथ डॉमिनंट कॅरेक्टर ॲज वेल ॲज ए रेसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजे आता ह्या नेक्स्ट जनरेशनमध्ये आपल्याला काय लक्षात येतं आहे की काही ऑफस्प्रिंग हे टॉल आहेत आणि काही ऑफस्प्रिंग हे ड्वार्फ आहेत. पण बॅकक्रॉसमध्ये मात्र सर्वांनी लक्षात घ्या की बॅकक्रॉस प्रोड्युसेस ऑल डॉमिनंट कॅरेक्टर, त्यामध्ये रेसेसिव्ह कॅरेक्टर इन्क्लूड होतं नाही. हा डिफरन्स आहे. पुन्हा एकदा मी डिफरन्स सांगते. टेस्ट क्रॉस म्हणजे त्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय सांगितलं जाणार, व्हेन अ क्रॉस टेक प्लेस बिटवीन F1 हायब्रिड अँड रेसेसिव्ह कॅरेक्टर. व्हॉट इज ए बॅक क्रॉस, व्हेन अ क्रॉस टेक प्लेस बिटवीन F1 हायब्रिड अँड एनी वन ऑफ द पॅरेंट. सेकंड पॉईंट काय सांगितलेला आहे, टेस्ट क्रॉस इज ऑलवेज ए बॅक क्रॉस. आणि बॅक क्रॉसमध्ये काय सांगता येईल सांगा, बॅक क्रॉस इज नॉट ऑलवेज ए टेस्ट क्रॉस. टेस्ट क्रॉस determine the genetic contribution of an organism and back cross help in improving and obtaining desirable characters of the crop plant. आणि टेस्ट क्रॉस produces both dominant and a recessive character and back cross produces all the dominant character. मग ह्यावरून आपल्याला त्यामध्ये काय सांगता येईल सगळं सिग्निफिकन्स, इट हेल्पफुल फॉर डिटरमाइनिंग द जीनोटाइप फॉर द जेनेटिक कॉन्ट्रिब्युशन ऑफ अन ऑर्गॅनिझम ऑर इंडिव्हिज्युअल. इट इज ऑल्सो युजफुल फॉर द प्युरिटी ऑफ द गॅमेट डिटर्मिनेशन. आणि आणखी एक महत्त्वाचं त्यामध्ये रोल काय सांगा, टेस्ट क्रॉस प्रोड्युसेस बोथ डॉमिनंट ॲज वेल ॲज ए रेसेसिव्ह कॅरेक्टर. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण टेस्ट क्रॉस म्हणजे काय, टेस्ट क्रॉसची डेफिनेशन, त्यानंतर त्यावर डिपेंड असणारं एक्झाम्पल, टेस्ट क्रॉसचा सिग्निफिकन्स आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉसमधला डिफरन्स बघितलेला आहे. स्टडी करताना सायमल्टेनियसली स्टडी करा टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस, म्हणजे तुमचं एक्झाममध्ये जंबल होणार नाही. आणि टेस्ट क्रॉसमध्ये फक्त एकच फॉर्म्युला सर्वांनी लक्षात घ्या, F1 हायब्रिडचं जे क्रॉसिंग आहे ते रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर असणार आहे. मग तिथं कोणतंही एखादं एक्झाम्पल तुम्ही घ्या, त्यामध्ये F1 जनरेशन करा. इथं आपण प्युअर टॉल, प्युअर ड्वार्फ, त्यांचे जीनोटाइप, त्यानंतर गॅमेट कॅपिटल टी, स्मॉल टी आणि F1 जनरेशनमधून ऑब्टेन होणारे F1 हायब्रिड कॅपिटल टी, स्मॉल टी. ह्या कॅपिटल टी, स्मॉल टीचं क्रॉसिंग करताना रेसेसिव्ह जो पॅरेंट आहे तो कोणता असं सांगा, स्मॉल टी. मग कनेक्ट मेथडनी आपण F2 जनरेशन ऑब्टेन करायची आहे. कॅपिटल टी, स्मॉल टी F1 हायब्रिडमध्ये असणार आहेत आणि गॅमेट्स, आणि स्मॉल टी हे रेसेसिव्ह पॅरेंटमध्ये असणार आहेत. आणि मग F2 जनरेशनमध्ये 50% हेटेरोझायगस टॉल असणार आहे आणि 50% हेटेरोझायगस वाईट असणार आहे. आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट आर्टिकल बघणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.